हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर चला आज बनवूयात आपण हेल्दी टेस्टी अशी रेसिपी. तर आज मी बनवत आहे दलिया. दलिया म्हणजे लापशी म्हणजे गव्हाचा भरडा. तर तुम्ही घरी गहू भरडू शकतात. गहू पहिले धुवायचे, त्याच्यानंतर ते धुतले की लगेच ते मिक्सरमध्ये असे बारीक करायचे, किंवा मग विकत असा दलिया म्हणलं, गव्हाची लापशी म्हणलं की आपल्या दुकानामध्येही आजकाल ते मिळून जातं. तर अशा प्रकारे आणल्यानंतर त्याला सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकून त्याला असा गरम करायचा, तेलावरती असा छान भाजून घ्यायचा. त्यानंतर त्याला स्वच्छ धुवायचा आणि मग कुकरमध्ये ठेवायचा. हो, अशीच पद्धत आहे. तुम्ही म्हणताल असं कसं? हो, तेलावरती भाजून मग त्याला धुवायचा 2 पाण्यानी आणि मग कुकरमध्ये कुकरमध्ये टाकायचा. थोडंसं पाणी लावायचं. पाणी आपण भात लावतो तसं पाणी टाकायचं. त्या शेंगादाणे वाटले तर शेंगादाणे टाकायचे आणि मग त्याला कुकरच्या 2-3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. 2-3 शिट्ट्या पुरेशा असतात. मग शिजला का नाही तो एकदा चेक करायचा. नसेल शिजला तर पुन्हा एकदा थोडं पाणी टाकून त्याला शिजू द्यायचा आणि थोडंसं किंचित चवीपुरतं मीठही टाकायचं. सेम आपण भात कसा करतो तशी प्रोसेस. आणि वरून मग असं तूप टाकायचं. 2-3 चमचे तुम्हाला जेवढं तूप हवं आहे तेवढं तूप टाकायचं आणि आपल्या अंदाजानुसार गूळ टाकायचा. आपल्याला किती कमी जास्त हवा आहे तेवढं गूळ टाकायचं. गुळाची पावडर टाकायची. गुळाचा खडा किंवा गुळाची पावडर टाकायची. गूळ टाकला तर तो आपल्याआप वितळतो. गॅसवर ठेवायचा. आता हे असं छानपैकी गॅसवर त्याला गुळामध्ये त्या दलियाला परतून घ्यायचा. इकडे तुपामध्ये मी टाकलेले आहेत खोबरं टाकलेलं आहे, त्याच्यानंतर काजू बदाम असतील तर टाकायचे, नसतील तर काही नाही टाकलं तरी नुसतं गूळ आणि तूप टाकून नुसतं केलं तरी चालतं. तर माझ्याकडे होतं ओलं खोबरं आणि हे काजू बदाम म्हणून मी टाकलेत. नाहीतर नुसतं तूप टाकून गूळ टाकून बडीशोप टाकून किंवा नाही टाकली बडीशोप तरी चालते. नुसती परतून सुद्धा लापशी छान लागते. आपल्याकडे जे साहित्य अवेलेबल असतं त्या साहित्यांमध्ये आपण बनवू शकतो. आणि अशा प्रकारे मग त्याच्यामध्ये टाकायचं, हलवून घ्यायचं आणि सुकं खोबरं टाकलं तरी पण चालतं छान तेलामध्ये तुपामध्ये परतून. आता तेलाच्या ऐवजी तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल टाकलं तरीही चालतं. आपल्याकडे जे साहित्य अवेलेबल असतं, खायचं म्हणले की आपल्याकडे जे साहित्य अवेलेबल असतं आपण त्याच्यामध्ये करू शकतो. आणि अशा प्रकारे मग ही लापशी बनवायची. आता इथे मी याला शिट्टी नव्हती दिली तर थोडीशी थोडीशी ती कच्ची राहिल्यासारखी वाटत होती. त्याच्यानंतर मग त्याला एक शिट्टी मारायची की झाला आपला छानसा. मग सगळं एकजीव होतं. वरून हवा असेल तर तूप टाकायचं. दुधासोबतही तुम्ही दूध मिक्स करूनही खाऊ शकता. अशा प्रकारे तयार आहे आपली लापशी. आणि हो, तुमच्याकडे जर केसर असेल तर ते शिजताना तुम्ही केसरही टाकू शकता. वरून गूळ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये दुधात मिक्स करून केसर टाकून हलवून घेतलं तरी टेस्ट खूप छान लागते. आणि अशा प्रकारे तयार आहे आपली गव्हाची लापशी हेल्दी अशी. तर नक्की करून पहा. प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट्स माय यूट्यूब चॅनल अँड सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल अन्वीज टिफिन ब्लॉग. स्टे ट्यून. बाय बाय. अशाच छान छान रेसिपीसाठी माझं यूट्यूब चॅनल बघत राहा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरचे शॉर्ट्स तुम्ही नक्की पहा. त्याच्यावर खूप छान रेसिपीज आहेत. धन्यवाद.